थांबा सत्यजितराव, हे घर तुम्ही उभे केलंय. या घरावर तुमच्याशिवाय दुसरा कोण कसा काय हक्क सांगू शकतो? घर तुमचंच राहील. मी पुण्याला गेल्यानंतर या घराचे सगळे पेपर्स तुमच्या नावावर करून पाठवतो. नाही 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 बाबा, हे घर तुम्ही पैसे मोजून लिलावात विकत घेतलंय. आता या घरावर फक्त तुमचा हक्क आहे, माझा नाही. अहो सत्यजितराव, असं काय बोलताय? तुमच्यापेक्षा मला लिलावामध्ये लावलेले पैसे काय जास्त आहेत? मी फक्त व्यवहारात भाग घेतला इतकंच. हे घर तुमच्यासाठी काय मला कल्पना आहे, आणि तुमच्या त्या भावनेची भर बाजारात किंमत लावलेली मला नको. हे घर तुमचंच आहे आणि तुमचंच राहील कायम. हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला, पण माझी लायकी नेमकी काय आहे हे आज मला खूप चांगलं कळलंय. एवढं आयतं घर मिळत असताना दादाला पण काय दुर्बुद्धी सुचते. सत्यजितराव, गिफ्ट म्हणून तुम्ही जर मधुराला नवी कोरी गाडी देऊ शकता, तर मग मी माझ्या जावयाला घर काय नाही देऊ शकत? बाबा, मी मधुराला कार गिफ्ट केली तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आज तुम्ही मला हे घर गिफ्ट करत नाही आहात. तुम्ही माझं कर्ज फेडताय जे मी फेडू शकलो नाही. हे बघा, मी तुमचं प्रेम नाकारत नाहीये, पण माझं कर्ज माझ्या स्वाभिमानाशी जोडलेलं आहे. मी नाही स्वीकारू शकत. शालिनी ते तुम्ही तरी जरा सत्यजितरावांना समजून सांगा ना. संकटाच्या काळामध्ये आपलीच माणसं आपल्याला मदत नाही करणार तर कोण करणार ना? नाही, तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात, पण आता ही लढाई सत्यजितची आणि आमच्या सगळ्यांचा त्याच्यावर खूप विश्वास आहे. आता तरी तो जो निर्णय घेईल तोच आमच्यासाठी योग्य आहे. सत्यजितराव, मला या विषयावर तुमच्याशी थोडं खासगीत बोलायचं आहे. प्लीज, माझी एवढी विनंती जरा मान्य करा. प्लीज प्लीज. या. हे घर स्वीकारून तुम्ही कोणाची लाचारी पत्करताय हा विचार आधी मनातून काढून टाका. खर तर लाचार मी आहे तुमच्या पुढे. हे काय बोलताय तुम्ही बाबा? मलाच तुमच्या पुढे कबुली द्यायची. माझ्या मुलीने तुमचा विश्वासघात केला, पण तरी मोठ्या मनानं तुम्ही तिला स्वीकारलं. तुम्ही तिला तुमच्या बायकोच्या दर्जाने समाजामध्ये अजूनही वागवता. तुम्ही खरं ठरवलं असतं तर त्याच वेळेला तुम्ही माझी अब्रू चव्हाट्यावर मांडू शकला असतात, पण तुम्ही तसं न करता तुमच्यातली सभ्यता दाखवली. खरंच खूप खूप मोठे उपकार आहेत तुमचे माझ्यावर. नाही म्हणजे त्या उपकारांची मी फेड करतोय असं समजू नका. तुमचे उपकार इतके मोठे आहेत की त्याची पैशांनी किंमत होऊच शकत नाही, आणि मला सुद्धा ती पैशांनी नाही चुकवायची. फक्त माझ्याकडून एक मदत म्हणून जरी तुम्ही हे स्वीकारलं म्हणजे हे माझ्या मनावरचं ओझं तिळमात्र तरी कमी करा ना.
भावा, मी कधीच ठरवून काहीही केलं नाही. मला जे योग्य वाटलं तेच मी केलं. त्यामुळे मी तुमच्यावर कुठलेही उपकार केलेत हा गैरसमज तुम्ही मनात ठेवू नका. प्लीज, तुमचं बोलून झालं असेल तर आपण जाऊया बाहेर. नाही, कारण आता इथून पुढे काय करायचं, कसं करायचं, या सगळ्यांना कुठे घेऊन जायचं मी काहीच ठरवलं नाहीये. एक मिनिट. नाही म्हणजे मला मान्य आहे. मला मान्य आहे की हे घर तुम्हाला नकोय. ठीक आहे, घर माझ्या नावावरच राहील. पण एक विनंती आहे की हे घर सोडून तुम्ही कुठेही दुसरीकडे जाऊ नका प्लीज. बाबा, मी तुम्हाला मदत करतो ही भावना सुद्धा मनामध्ये ठेवू नका, किंचितही ठेवू नका. या घरासाठी मी जे काय पैसे दिले ते तुम्ही केव्हाही तुम्हाला जमेल तसे मला परत करा. पण प्लीज हे घर सोडून तुम्ही जाऊ नका. ती विरोधीची वाटे काजळ भुक्क्याची जुटी कुठं साथी यात्रा कुठं अगदी राहणार चप्पत गुरु गोरखनाथ चप्पत 25 चप्पत हरी शरण में सामने बाबा बाबा सामने बाबा. तसं नाही दादासाहेब, तुम्ही असे रागवू नका. काय करू मग? नाही रागाव नाही तर काय करू विंजे? त्याला शिकार हातातून गेली तर तुमच्यासारखे गाढव लोक माझ्या सोबत असल्यावर आणखी काय होणार आहे माझं? तुम्ही निदान ऐकून तर घ्या मला काय म्हणायचंय. अजून तुला म्हणायचंच आहे काय? तुला लिलावापासून वाचला तो मुधोळकर अजून तुला म्हणायचंच आहे? अजून म्हणायचंच आहे? बोला बोला बोला, तुम्हाला काय म्हणायचंय? बोला 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 बोला, तुम्हाला काय म्हणायचं? बोला लवकर, बोला आत्ताच्या आत्ता बोला माझ्यासोबत. तुम्हाला काय बोलायचं? बोला बोला बोला, काय बोलायचं? बोला. आम्ही आमचं काम चोख बजावलं होतं, पण ते सरनाईक काय त्या वेळेला कसे आले काय माहित. अहो, त्यांनी घर तर विकत घेतलंच, वर त्याचं सगळं कर्ज देखील फेडलं. आता त्याला कुठल्या नियमात अडकवणार? करायचं काय पिंजे? आम्ही करायचं काय? हे पायतान काढून तुझ्या डोसक्यात घालायचं का? नको, चूक झाली दादासाहेब. पण तुम्ही एवढं का रागवताय? तो त्याच्या कर्माने मरेलच नाही. तो त्याच्या कर्मानं नाही, तो माझ्या कर्मानं मेला पाहिजे. ही डाई माय कर्मा. त्रास होतो, त्रास. त्याच्या हसण्याचा त्रास होतो. मान, सगळा मान त्याला. गरिबीतून तो वर आला, गरिबीतून मी बी वर आलो. मान त्यालाच. त्याच्याकडे पैसा, माझ्याकडे बी पैसा, पण मान त्यालाच. ते सज्जन
का आम्ही बी सज्जन तांबडे बाबाचे भक्त मान याला त्याचं म्हण साम्राज्य आहे. आमचं बी त्याचं इतकं साम्राज्य आहे, पण मान याला असा आमच्या हपिसात येऊन आमचा गळा धरतो. त्याला करणार नीट लवकरच. त्याच्या दहाव्याला नाही तांबडे बाबाचा मोठा उत्सव केला. नाव नाही सांगणार होळकर. दादासाहेब, तुम्ही एवढं टोकाला जाणार? बघा आता, म्हणजे टोकाला आम्हीच जातोय काय? हा, म्हणजे तुम्ही आम्हाला शिकवणार? विखे यो व्हाईट कॉलर बिनकामाचा म्हणजे आम्हाला शिकवणार कसं आहे ते? तसं नाही दादासाहेब. आम्हाला माहित आहे कसं आहे ते. सगळं कसं आहे ते आम्हाला माहित आहे. जावई जावई यो सत्यजित मुधोळकर त्या सरनाईकाचा जावई. जावई मारी चरण में तांबडे बाबा. तो दादा होळकर तुमच्या मागे लागणारच हो. पूर्वी माझ्याकडे अकाउंटंट म्हणून नोकरीला होता तो. पहिल्यापासून नीच माणूस, नीच, फार नीच माणूस. खूप मोठे आर्थिक घोटाळे त्याने केले होते. मग एक दिवस त्याला पुराव्यानिशी पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. शिक्षा बघून आल्यानंतर पुन्हा पुण्यात त्याची हिंमत नव्हती त्याची, म्हणून मग कोल्हापुरात स्थायिक झाला. आता बाकी पुढचं सगळं तुम्हाला ठाऊक आहेच. अशामुळे मी देखील इनडायरेक्टली तुमच्या या परिस्थितीला कारणीभूत आहेच ना, म्हणून सांगितलं तुम्हाला सगळं. कारण माझ्यावरचं सगळं सोडतो तुमच्यावरती काढतोय. जपून राहा. मी जपून राहील. त्यांना एवढंच सगळं तुम्हाला सांगायचं होतं, तुमच्या कानावर घालायचं होतं मला, म्हणून मी सांगितलं. काळजी घ्या. बाय द वे, तुम्ही माझ्या विनंतीचा मान ठेवलात, हे घर स्वीकारलं, बरं वाटलं. येतो मी. जपून जा. सत्यजितराव, सकाळपासून या सगळ्या प्रकारामध्ये मंजिरी कुठे दिसली नाही? ती आहे 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 इथेच आहे. मी तुम्हाला काही बोलायचंय का तिथे? नाही 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 नाही, बोलण्याचा प्रश्न येतच नाही. बोलण्याचा प्रश्नच येत नाही. तर तिला फक्त एवढं सांगा की बाबा या घराला खूप मोठ्या संकटातून वाचवलात तुम्ही. तुमचे खूप उपकार झालेत आमच्यावर. सत्यजितराव, तर मी काय म्हणत होतो ग, तुमच्या बायकोला सांगा की हे सगळं मी तिच्यासाठी नाही केलं, हे सगळं मी माझ्यासाठीच केलंय, स्वतःसाठी. दुर्दैवाने मी तिचा बाप होतो, त्यामुळे तिच्या बापात नकळत का होईना माझा सुद्धा वाटा आहेच ना. तर थोडं पाप मी आज फेडलं. तिला सांगा गैरसमज करून घेऊ नकोस म्हणून. येतो मी. काळजी घ्या.
झालं बया. आई अंबेचीच कृपा म्हणून सरनाईकांनी आपलं घर वाचवलं, नाहीतर आपण रस्त्यावर आलो असतो ग. नुसत्या विचाराने सुद्धा अंगावर काटा येतो बघ. एवढी काही वाईट परिस्थिती आली नसती आत्या. सत्यजित होता ना, त्याने काय आपल्या सगळ्यांना असं रस्त्यावर सोडलं असतं? त्याला मस्त वाटलं असतं ग, पण त्याची किती ओढाताण झाली असती याचा विचार केलाय? अगं खाणारी तोंड 10 आणि काम करणारे हात 2च. का? मी त्याला मदत केली असती की, आणि अशा वेळीच त्याला माझ्या प्रेमाची किंमत कळली असती. अगं प्रिया, असं काय बोलायली? अगं तुझी किंमत काय? आपण सगळ्यांनी रस्त्यावर यायला हवं होतं का? आत्या ते सगळं जाऊ दे. मला वेगळ्याच गोष्टीची भीती वाटते. कसली भीती? आत्या मला सांग, या सगळ्या मोठ्या संकटातून आपल्याला कोणी वाचवलं? त्या मंजिरीच्या वडिलांनी. आता हे सगळं लक्षात घेऊन जर सत्यजित पुन्हा तिच्याशी चांगला वागायला लागला तर काय? खरंच की. आई अंबे, काय लीला लावली आहेस तू? मला ना काय करावं काही कळत नाहीये. अगं प्रिया, तुझी एक गोष्ट विसरलीस की? आपण मंजिरीला घराबाहेर काढलं ना, आता तिच्या बापानं विचारलं की मंजिरी कुठं आहे, तर आता आपण कोणत्या तोंडाने त्यांच्या पुढे जायचं ग? अरे देवा, हे तर तुला वाटतं त्यापेक्षा जास्त मोठी भीती आहे. आणि समजा त्यांना कळलं की मंजिरी घरी नाही आहे, मग अगं हातातोंडाशी आलेला घास परत जायचा. आता हे घर काही आपल्याला मिळत नाही बघ. नाही आत्या, असं नाही होणार. अगं त्यांच्यासाठी तर मंजिरी केव्हाच मेली आहे. पण तरी बी त्यांनी आपलं घर वाचवलंच ना. का? अगं बापाचं प्रेम उफाळून आलं या. आता काय करायचं ग? आत्या, तू ना उगाच टेन्शन घेतेस. मला सांग, ह्या घरातून मंजिरीला बाहेर कोणी काढलंय? मावशीनी ना. अगं मग ती बघेल ना काय उत्तर द्यायचं ते. आपण कशाला काळजी करायची? आणि असं काही होणारच नाहीये, मुळात काही होणार नाही. तुला जो विचार करायचा आहे तो तू कर. मला वाटतं या त्याने जरी मंजिरीला नाही विचारलं तरी या आपली येळ वाकडी आहे. चला आता आपण काय करणार? आणि समजा त्याने तिला विचारलं तर? आई अंबे, आता तूच वाचव ग बाई. अहो, मला तुम्हाला एक सांगायचं होतं. काल पुण्याला मी बाबांनाच भेटायला गेले होते. प्लीज माफ करा मला. मला माहितीये की या सगळ्या गोष्टीची कल्पना मी तुम्हाला आधीच द्यायला हवी होती, पण मला हेही माहिती होतं या सगळ्यासाठी तुम्ही मला कधीच परवानगी दिली नसती. पण खरं सांगते, परिस्थितीच अशी होती की माझ्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. आणि तुमची ओढाताणही मला बघवत नव्हती हो. म्हणून मी आई, मला माहिती आहे माझं आत्ता या घरात येणं तुम्हाला आवडलेलं नाहीये, पण मी कायमची राहण्यासाठी नाही आले इथे. थोड्याच दिवसांसाठी आले. सगळं एकदा स्थिर स्थावर झालं की मग
हे घर सोडून निघून जाणार आहे मी. तू घरात राहणार आहेस की या घरातून निघून जाणार आहेस हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे. आता तुला काही सांगायचा अधिकार नाही राहिला माझा. आई प्लीज, तुम्ही गैरसमज का करून घेताय माझ्याबद्दल? आता हे करून तुला जगाला दाखवायचं असेल ना की तू किती महान आहेस ते. सासरच्या लोकांनी तुला हाताला धरून घराबाहेर काढलं तरी सुद्धा तू त्यांना किती मानाने वागवतेस हे सिद्ध करायचं असेल ना तुला. मावशी, सत्यजित कुठे माहितीये तुला? दिसला नाही बराच वेळ झाला. अगं दुपारीच बाहेर गेलेत ते. कुठे गेलेत माहिती नाही मला. आलोय मी. सत्यजित कुठे निघून गेला होतास तू? आई, मी शहरातल्या बाजारात हरवण्यात लहान बाळ आहे का आता? एक महत्वाचं काम होतं म्हणून बाहेर गेलो होतो. तुझ्याशी बोलायचं महत्वाचं. मी, माझी आई आणि माझं बाकीचं कुटुंब इथून पुढे तुझ्या या घरात आश्रित म्हणून राहणार आहोत.